लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की रम्याच्या पायाला लागलं असतं, त्यामुळे खरं तर इथे वसू धावतच आलेली असते. हे दाखव मी तुझं साफ करून देते. मात्र रम्या म्हणत असते की नको मला. तेव्हा इथे वसू म्हणत असते औषध लावून देते ग बाळा, काय करतेस असं. तेव्हा इथे रम्या म्हणत असते आई अशा औषधांनी खरं तर माझ्या वेदना बऱ्याच होणार नाहीत. खरं तर मला वेदनाचं पण आता आकर्षण वाटायला लागले असं इथे रम्याने म्हटल्याबरोबर आता इथे खरं तर वसू म्हणत असते जीव घेते का तू माझा एकदाचा. तेव्हा इथे रम्या म्हणते आता सुतक लागून काय उपयोगी सांग बरं. लग्न तर झालं ना. आता हे रम्याचं बोलणं ऐकून लगेच वसू म्हणते मूर्खासारखं खरं तर अजिबातच बडबड करू नको रम्या, तू खाली चल बरं इथं असं म्हणून तिला खाली बसवते आणि म्हणत असते जरा माणसात येऊन जरा माझ्याशी बोल जरा. मेहंदीपासून हळदीपर्यंत, हळदीपासून संगीतापर्यंत, संगीतापासून लग्नापर्यंत सतत माझ्या मनात धाकधूक होती की तू काहीतरी करणारस, पण नाही तू काहीच केलं नाहीस. मला आपलं सतत वाटत राहिलं की तू काहीतरी नंदी आणि काव्याला दुखापत करशील. पांढरी साडीसुद्धा तू घेऊन ठेवलीस. अगं तू पारची आणि तुझ्या नावाची पत्रिका देखील छापून घेतलीस. एवढ्यावरच नाही तर ते हळकून पदरात लपून तू त्या उखळीत देखील टाकलीस. आता हे ऐकल्याबरोबर रम्या जोरजोरात हसते. तेव्हा इथे वसू म्हणत असते हसतेस काय तू रम्या. अगं नंदी आणि काव्याला जेव्हा तू फेसपॅक लावलास का तेव्हासुद्धा माझ्या मनात असं होतं की तू काहीतरी करणार म्हणून. संगीतामध्ये जपून जपून जा पुढे धोका आहे या गाण्यावर नाचलीस तू आणि त्यांना संकेत दिलास. लग्न लागल्यानंतर जेव्हा वरात निघाली तेव्हा मी तुला म्हटलं अगं वरात निघाली आता, तर तू काय म्हणालीस मला घरी पोहोचू दे तर ते. तेव्हा मला तर वाटलं तू गाडीचे टायर वगैरे पंक्चर वगैरे केलेस का काय, पण नाही तू काहीच केलं नाहीस. तेव्हा रम्या तिच्या समोर येते आणि म्हणत असते हो मी काहीच केलं नाही आणि करणार देखील नव्हते. तुझा खरं अपेक्षाभंग झाला ना गं, हे माझं आधीच ठरलं होतं की मी काही करणार नाही म्हणून. आता हे रम्याचं बोलणं ऐकून वसू म्हणत असते हो जर तू काहीच करणार नव्हतीस तर सगळ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार का ठेवलीस की तू काहीतरी करशील म्हणून. तेव्हाही ते रम्या म्हणते तेच तर हवं होतं मला. नीट लग्न लागेल का नाही, रम्या काही करणार तर नाही ना. कशीच भीती हवी होती मला प्रत्येकाच्या मनात लग्न लागेपर्यंत आणि तेच झालं बघ की आता तूच किती घाबरलीस असंही ते रम्याने म्हटलेलं असतं. तेव्हाही ते वसू म्हणते अगं रम्या लग्न लागलं सुद्धा. मला एक गोष्ट सांगतो या सगळ्या लग्नातनं ह्या सगळ्या गोष्टीतनं तू काय मिळवलंस. तेव्हाही ते रम्या म्हणते विश्वास मिळवला. आता हे बघ पार्थ आणि नंदिनी सोडले तर घरच्यांचा प्रत्येकाचा माझ्यावर विश्वास आहे. आपले आधीचे उद्योग बघता एरवी हे शक्य झालं असतं का, आणि हे सगळे काही उद्योग तूच केले होतेस असंही ते रम्याने म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते हे सगळं काही मी तुझ्यासाठी तर केलं होतं ना असंही ते वसूने म्हटल्याबरोबर रम्या हो पण म्हणून तर मला हे सगळं करावं लागलं ना सांग बरं. आता त्यांच्या लग्नात बघ आनंदाने सामील झाले, हळद देखील लावली, मेहंदी लावली, त्यांच्या संगीतामध्ये नाचले. एवढंच नाही तर लग्नानंतरचे सगळे खेळसुद्धा मी स्वतःच अरेंज केले. आता माझ्यावर कुणीही अविश्वास दाखवणार नाही. आता सगळ्यांना असंच वाटेल की मी पारचा विचार करणं सोडून दिलं आहे. सगळ्यांना असंच वाटेल की ही रम्या बदलली आहे. हे रम्याने सगळं वसूला सांगितल्यानंतर खरं तर वसू फार विचार करत असते नेमकं ह्या रम्याचं चाललंय तरी काय. आता ह्या इथे लग्नात तिने विघ्न तर काही नाही आणले, मात्र आता इथे पुढे काय करते, काव्य आणि पार्थला वेगळं करण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.